नमस्कार मंडळी, मी पारस. तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिरस्ती मनाची. जसं की तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपण एक ट्रॅव्हल ब्लॉगिंग चॅनल सुरू केलेला आहे आणि आपल्या चॅनलचा हा दुसरा ब्लॉग आहे. पहिला ब्लॉग आपण उज्जैनसाठी केलेला होता. जर तो तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही चॅनलला व्हिजिट करून तो बघू शकता. तर आज आपण जातो आहे प्रतापगडला. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, प्रतापगड. पण हे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड नाही आहे, हे आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव या तालुक्यात असलेलं प्रतापगड. नमस्कार मंडळी, आपण आहे सध्या वैनगंगा नदीच्या पुलावर. बघा किती मोठं पात्र आहे नदीचं. कंटिन्यू असा रिमझिम पाऊस सुरू आहे. जेव्हा घरून निघालो तेव्हापासूनच पाऊस सुरू आहे. सुंदर वातावरण झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. नमस्कार मंडळी, आम्ही थांबलेलो आहे आता सावरबंद गावामध्ये आणि आता नाश्ता करायला थांबलो आहे आम्ही. बघा मित्रांनो, आपल्याकडे स्पेशल गरम गरम भजी निघून राहिलेलं आहे. काकू बनवत आहे, समोसे आहे, इथे भजी आहे. आपल्याकडे स्पेशल गरम गरम भजी निघत आहे. त्या आमच्या भुकेलेले मित्र सगळे. लई नाश्ता करून झालेला आहे आमचा. छान होता नाश्ता. बघा, सोमेश हॉटेल म्हणून आहे सावरबंदमध्ये. छान नाश्ता आहे. आता इकडं हा जो रोड दिसत आहे तुम्हाला, हा चाललेला आहे प्रतापगडकडे आणि हा जो आहे आम्ही आलो साकोलीकडनं. आम्ही सकाळी 8 वाजता निघालेलो होतो नागपूरवरनं. आता ऑलमोस्ट 9:15 वगैरे झालेलं आहे. 15 मिनटं झाले आम्ही इथं पोचलो. 2 तास वगैरे लागला आम्हाला इथं सावरबंदमध्ये पोचायला. इथून अजून 1-1.25 तास आहे प्रतापगड पोचायसाठी. तरी ऑलमोस्ट नागपूरवरनं 3 तास लागतो आहे प्रतापगड पोचायसाठी. चला सोबत राहा, भेटूया पुढे. दिल पे चलाए छुरिया, दिल पे चलाए छुरिया. तुझको तरस ना आया, मेरी मजबूरिया, देखे तेरी मजबूरिया, देखी मेरी मजबूरिया. मित्रांनो, एका अशा सुंदर स्पॉटवर आलेलो आम्ही. रस्त्याने जाता जाता मला मिळाला. बघा तुम्ही पण, सुंदर असा लेक आहे आणि इथे बोटिंग पण सुरू आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा स्पॉट आहे हा. हा आम्हाला प्रतापगड जाताना रस्त्यामध्ये लागलेला आहे. बघा, सुंदर असा लेक आहे, छान. सुंदर असं लेक आहे, छान. तर असा निसर्गरम्य स्पॉट आम्ही एन्जॉय करून निघतोय आता आमच्या प्रवासाकडे, प्रतापगडकडे. इथनं अजून ऑलमोस्ट अर्धा तास वगैरे आहे पोचायला. तर चला भेटूया. बघा मंडळी, आम्ही जसं जसं समोर जात आहे तसं तसं वातावरण बघा तुम्ही कसं चेंज होत आहे आणि सर्वीकडे असं हिरवंगाळ पसरलेली आहे पावसामुळे. आणि पाऊस पण सुरू झालेला आहे आता. सुंदर असं वातावरण आहे. मंडळी, फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. हे बघा, पण बाहेर असा कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तर आम्ही बघतो आता कशी प्लॅनिंग करायची पुढचं. बघा मंडळी, आम्ही पोहोचलो तो आहे, पण पाऊस खूप भयंकर सुरू आहे. आमचे सर्व मित्र चहाचा आस्वाद घेत आहे पावसामध्ये. चहा तुम्ही बघू शकता, बाहेरचं वातावरण.
कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तर मंडळी हे बघा, तुम्ही वातावरण बघायचं, कंटिन्यू असा पाऊस सुरू आहे. आणि आम्ही झालोय रेडी. आम्ही निघतोय आता गडावर जायसाठी. पाऊस येत आहे पण मजा येणार आहे ट्रॅकमध्ये. चला. तर मंडळी आम्ही आमचा ट्रेक सुरू केलेला आहे. बघू शकता तुम्ही, मस्त असा पाऊस येतो आहे कंटिन्यू. आम्ही चाललो आहे. एक नमन शिव मंदिर, पहिली पायरी, दर्शन स्थळ बघू शकता मित्रांनो तुम्ही. चला तर आपण सर्वात आधी पहिल्या पायरीमधल्या भोले बाबाचं दर्शन घेऊया. पकड रे बाबू, हातात पकडे. ओम नमः शिवाय. शंभो. काय म्हणता मंडळी, बघू शकता तुम्ही, निसर्गरम्य असं वातावरण. आणि या वातावरणामध्ये आम्ही चाललो आहे गडावर. ऑलमोस्ट अर्धा तास वगैरे लागेल आम्हाला वरती पोचायसाठी. पाऊस हळूहळू कमी झालेला आहे. सुंदर असा ब्लॉग बनणार आहे हा. तुम्ही सोबत राहा आमच्या. हरिहर 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 हरिहर. प्रवास आता जस्ट सुरू झाला आहे मित्रांनो, पण असं वाटतं की आताच थकलेलो आहे. तर मंडळी फायनली आम्ही इथे पोहोचलेलो आहे गडावर. खूप कठीण अशी चढाई आहे, भयंकर. माझ्या मागे तुम्ही बघत असाल भोले बाबा. जय भोले बाबा. हर हर महादेव. निघाल्यानंतर हे बघा, हा अद्भुत असा नजारा. मला माझ्या मागे धबधबा दिसत असेल. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. बघू शकता मंडळी तुम्ही, निसर्गरम्य वातावरण आहे इथे ना. असा धबधबा वरून वाहतोय मस्त छान. पुढे अजून एक मोठा धबधबा आहे, बघू आपण. मंडळी इथे महाशिवरात्रीला खूप मोठी भव्य अशी यात्रा भरते वर्षातून एकदा. आणि तेव्हा इथे पाय ठेवायला जागा राहत नाही. तर मंडळी अशा प्रकारे भोलेबाबाचं दर्शन घेऊन आम्ही आता परत खाली जातो आहे. अजून इथे 1-2 स्पॉट आहे, ते करून मग परत रिटर्न टू नागपूर. चला स्टे ट्यून. मंडळी तर फायनली आम्ही पायथ्याशी परत येऊन पोहोचलेलो आहे. मजा आली. नागपूर स्टार रूट म्हणून म्हणता याला. पूर्ण येऊन जातो. नाही गोड नाही. तर आता आम्ही
निघतो आहे मंडळी पुढच्या प्रवासासाठी. एक तिबेटियन स्तूपा असल्यासारखा आहे इथे स्पॉट, तिथे जातो आहे आता. बघूया कसं आहे तर दाखवतो. बघा रस्त्याने आम्हाला एक स्पॉट लागलेला आहे. आम्हाला ना या रस्त्यामध्ये खूप सारे असे खूप लेक मिळाले, असे सुंदर आहे आणि असे संत आहे एकदम. बघा नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे नवेगाव डॅमला. प्रतापगडून रिटर्नमध्ये येताना किंवा जाताना पण तुम्हाला रस्त्यामध्येच लागतो, तो तुम्ही जाताना पण करू शकता किंवा वापस रिटर्न येताना पण करू शकता, डिपेंड्स ऑन टाईम. तर चला बघूया काय असं. हे का मंडळी, हा आहे डॅम. इतकं काय असं बघण्यालायक नाही इथे, बस बाहेर असं गार्डन सारखं एरिया आहे, तो तुम्ही एक्सप्लोर करू शकता. हे बघा असं गार्डन टाईप आहे इथे. बाकी आजचं जसं काही वाटलं नाही इथं बघण्यालायक, पण तरी मी वन टाईम व्हिजिट करू शकता. आतमध्ये फाउंटेन्स वगैरे दिसतात तुम्हाला. तर मंडळी नवेगाव डॅमला इतकं काय असं बघण्यासारखं नाही आहे. तिथे एक रिसॉर्ट आहे आतमध्ये आणि जंगल सफारी आहे. जर तुम्ही जंगल सफारीसाठी येत असाल तर तुम्ही करू शकता. बाकी वन टाईम विजिट आहे. मंडळी आम्ही आता इथनं जातो आहे इटियाडोला. ॲक्च्युली जो मोठा डॅम जो आहे तो इटियाडोमध्ये आहे. आम्हाला वाटलं की इकडे आहे त्यामुळे आम्ही या साईडला आलो होतो. आता इथं आम्ही जातो आहे इटियाडोला. इथनं ते 12 ते 15 किलोमीटर वगैरे आहे असं सांगतायत. तर चला बघूया. तर मंडळी आम्ही आलो आहे इथे इटियाडोमध्ये. बघू शकता तुम्ही व्ह्यू. मंडळी इतका सुंदर व्ह्यू आहे ना आणि इतकं शांत वाटत आहे इथे. कोणीच नाही आहे. ॲक्च्युली आम्ही लेट आलो आहे थोडंसं, त्याच्यामुळे ड्रोन शॉट पण ठीक आहे आले असेल. बघू कसे दिसतात. तर असा अंधार झाल्यामुळे थोडं क्लिअर दिसणार नाही, कारण एक तर वातावरण पण इकडे सगळं फॉगी फॉगी झालं आहे. ते बघू शकता तुम्ही. तर मंडळी आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे. आज होतं 15 ऑगस्ट, त्यामुळे आम्ही हा प्लॅन केलेला होता. बाकी भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत नमस्कार.